आपल्याला काय हवं. त्यातला मेन म्हणजे पार्किंगचं खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. ज्याप्रमाणे वाशीला आपले नाले आहेत, आमच्या घनसोलीमध्ये पण नाले आहेत, तर नाल्यांवरती स्लॅब टाकून त्याच्यावरती पार्किंगची सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे जर आमच्या घनसोलीमध्ये केलं तर आमच्या घनसोलीला अजून सुंदर असं रूप येणार आहे आणि आमची पार्किंगची व्यवस्था देखील पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे दादा दुसरी गोष्ट अशी की लाईटीचा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे लाईटीची बिलं जी आहेत ती खूप जास्त प्रमाणात येतात. त्यामुळे जर सोलर ऊर्जेचा जर आपण काही प्रोजेक्ट आणला भविष्य काळामध्ये तर तो देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उपयोगी पडणार आहे. त्याचप्रमाणे सभा मंडप, आपल्या घनसोलीमध्ये सभा मंडप नाही आहेत, प्ले ग्राउंड आहेत, पण आता सेक्टर 6 आम्ही सेक्टर 6चा जो आपला भाग आहे त्या ठिकाणी गार्डनसाठी जो भूखंड ठेवला होता त्या ठिकाणी आता त्यांनी प्लेग्राऊंड केले, म्हणजे अख्ख्या सेक्टर 6 मध्ये एकही गार्डन नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे आमचे जे घनसोलीकर आहेत ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जास्त असतात आणि वारकरी समाज हा आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एक वारकरी भवन या ठिकाणी झालं पाहिजे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे येता जाता म्हणजे आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर घनसोलीमध्ये जेव्हा एंट्री करतो तेव्हा मोठे मोठे असे CCTV कॅमेरे वगैरे लावले तर आपल्याला सुरक्षिततेची एक हमी मिळू शकते. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक गोष्ट मी प्राकर्षाने सांगू शकते की जर पार्किंगसाठी आम्हाला एखादा भूखंड दिला तर त्या ठिकाणी आपण 10 ते 15 माळ्याची बिल्डिंग बनवून पूर्ण घनसोलीचा आपला पार्किंगचा जी समस्या आहे ती सोडू शकतो आपण. असे अनेक गोष्टी आणि अनेक उपक्रम करून आम्ही 4ही उमेदवार या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत. कारण की जर आपल्याला विकास आणि परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला पर्याय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुनर्वसनाचा प्रश्न जो या ठिकाणी खूप मोठ्या दिवसापासून विलंबित ठेवलेला आहे. योजना कदमने सांगितलं इथे मार्केट होईल. ही निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये मार्केटचा प्लॉट ताब्यात घेऊन तिथे बांधकाम सुरू होईल. नाले आहेत त्या नाले बंदिस्त करून त्याच्यावर कार पार्किंग करू. एलिव्हेटेड कार पार्किंगच्या सुद्धा साईट आपण शोधून काढू. मुलांकरता मैदानं दिली जातील, गार्डन दिले जातील, पाणी पुरवठ्यासाठी सुद्धा ज्या काय गरजेच्या गोष्टी त्या पण केल्या जातील.